कष्टाने लिहिलेलं कागद खावंसं वाटलं रे का तुला? ए मामा, आवा राय आले ती. अयो मालक तुम्ही? आम्ही उरकून बंगल्यावरच निघालो होतो, तुम्ही कशाला यायचं? मी पाणी आणते. पाण्यात या तुम्ही बसायचं. किती कृष्ण हे तर राडा करून ठेवला. या आतमध्ये या, आतमध्ये या. थांबा आतमध्ये आवार तुम्ही. अयो तुम्ही खाली कशाला बसला? वर बसा, वर बसा. त्याला काय होत नाही, असू द्या. ही घे पाणी. काय गरीबाकडे काम काढलं होतं? कृष्णाकडे काम होतं जरा. माझ्याकडे काही विशेष काम काढलंस? मामा, ते कृष्णाला सोबत घेऊन मदनच्या घरी जायचं होतं. अहो अहो जा की मग. हा पण माझ्या नोट्स. अगं ते नंतर कर की. अगं मी वर राखतो, तुझा तुझा तुझा. चला ये तुम्ही. हा अहो अहो पहिल्यांदा गरीबाच्या घरी आलाय, काहीतरी खाऊन जा. मामा, नंतर कधीतरी. हा चहा टाकते की पटकन. तुझ्या हातचं वांग्याचं बरं खायचंय मला मामी, पण आता नाही, नंतर नक्की. हा वय चल चला, मी पण उरकून जातो बंगल्यावर. मी नाही बसणार तुझ्या गाडीवर. ए नखरं करायला येळ नाही इथं. मदनच्या घरी गेलं पाहिजे लवकर. बसणार नाही बोलली होती. तू म्हणतोयस म्हणून आत्ता बसते, परत कधीच नाही बसणार. धाकलं मालक, काय झालं वय? बसायला खुर्ची आण. मालकाला बसायला नको, खुर्ची नको. हे असतं तर त्यांना अजिबात आवडलं नसतं. असं तुम्ही खाली बसलेलं. अहो असू द्या, काय नाही होत. तुमचं लई कौतुक करायचं. उठता बसता तुमचं नाव असायचं तोंडात. अहो या की भाई, बघा की कोण आले. धाकलं मालक आलं तुमचं. काकी काकी सावरा बरं स्वतःला. कुणाला बघू आता मी? माझ्या पोरीनं कुणाकडे बघायचं? संगीता वहिनी, चहा टाकावायच दोघांनी. आहो ना ग. चहा नको, तुम्हालाच भेटायला आलोय. मदन भाऊजी यांच्याकडे कामाला होतं का? वय मालक चांगला आहे की, जोडीने विचारपूस करायला आलं. नाहीतर आजकाल गोरगरिबाला कोणी विचारतात. आहो हे घ्या, भाऊसाहेबांनी मदत पाठवली आहे. नको नको, माझा नवरा अटॅकनी गेलाय. पण कुठल्या बी माणसाचं जाणं आपल्या हातात नसते. थोरल्या मालकांनी आधीच लय केलंय आमच्यासाठी, आणि ते असतं ना तर त्यांना आवडलं नसतं. बरोबर आहे तुमचं, पण मदन बी आमच्यासाठी कोणीतरी होताच की. अहो घरातला माणूस होता. मला जसं कळतंय तसं सोबत आहे त्याची. आणि त्याच्यासाठी नाही करायचं तर मग कुणासाठी करायचं आम्ही? अहो कर्तव्य आहे आमचं. इथून पुढे तुम्हाला कधी बी मदत लागली तरी आम्हाला सांगा, आम्ही मदत करू तुमची. आणि इथून पुढे मदनला मिळणारा पगार महिन्याच्या महिन्याला तुम्हाला पोच होईल. हे घ्या. खरंच नको. काकी, मदन दादा मला अगदी लेकीसारखा मानायचा. हे असं झाल्यामुळे तुम्हाला जेवढं दुःख होतंय तेवढंच आम्हाला बी दुःख होतंय. घरातला करता धरता गेला, त्याचं दुःख काय असतं हे मला चांगलंच माहितीये. तुला माहितीये काके, लई लहान होते ग तेव्हा माझे आई वडील गेले. तेव्हापासनं माझ्या मामी मामानं मला स्वतःच्या लेकीगत सांभाळली. स्वतःच्या जीवापेक्षा जपणारा माणूस जेव्हा लांब जात ना
ह्याचं दुःख लई वेगळं असतं ग. ती जशी तुझी पोरगी आहे ना तशीच या कृष्णीला बी तुझी पोरगी समज. ह्याला नाही ना ग म्हणूस. मला सांग, अजून तुझ्या पोरीचं शिक्षण हाय, लग्न हाय, त्यासाठी पैसे लागतील का नाही? लागतील ना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या या पोरीचं शिक्षण जर पूर्ण नाही झालं ना तर भाऊसाहेबांना लई वाईट वाटेल. तेव्हा हे स्वीकार, आता तुलाच खंबीरपणे हे घर सांभाळायचंय. तेव्हा सावर स्वतःला. ए मुंजा, अरे आमच्या शेड्यूल चढून काम करणारा कामगार आज नेमका वायर आणा गेला. जर तू बरं चढतोस का? तुम्हाला बरा मीच गावलं मत तिला. तुझ्याशिवाय कोण दुसरं तरुण आहे का? राहुल्या आईला कुठे गेल्याची काही कळ नाही. उशीर होतोय तर. काय र, काय झालं? ती मूर्तीला घालायचा हार. अरे घाल की मग, जा वर चढ. कृष्णासाठी एवढं बी करू शकत नाही का? त्यांची त्यांना घालू दे की, नाही तर तू घाल. असं दादू द्या इकडे हार. इधर. ए दिदे, अगं राहू दे, दे राहू इकडे दे. हार. खाली. नुसता बघत काय बसले? पकड की शेडी. ए दिदे, अगं हे खाली राहू दे. किती धाडसी हाय ग पोरगी. कोणाची आहे? तिथे सोपान रावताची भाची आहे. आता मामी एवढी धाडसी म्हणलं पोरगी असणारच की. राया, ए राया, राया, ए राया. वय वय आलो. अरे वय वय म्हणू नये, काय म्हण बघू. अगं या जे जागे अप्सरा, पण एवढी नटून चालली कुठं? जन्माष्टमी आहे ना व, देवळात चाललीये. आज काय गावातल्या पोरांचं खरं नाही बघ. माझी अप्सरा ग. हायच मी अप्सरा. तुझा आजा काय उगाच नाही बाळला माझ्यावर. संपला की इशे. लय झालं गोड गोड बोलणं. मला कृष्णाची पूजा करायची. चल देवळात. चल की मग जाऊ. पण मला तुझ्या फटफटीवर जायचंय. तुला त्याच्यावर बसायला तर येईल का? मोठ्या गाडीने जाऊ. चल. तू मला फटफटीवर नेणार आहेस की नाही? नाही तर तुझ्या कामाला तुझा, मी घरात मध्ये बसते. अगं अजय, तुला त्याच्यावर नाही बसायला यायचं. ऐक माझं. आता तू मला शिकवणार होय र फटफटीवर कसं बसायचं ते? तू म्हणशील तसं. हा. फटफटी तर फटफटी. आजे आज पुढे बस. आता र मला काय गाडी चालवायला येते होय र? गाडी नाही चालवायची, नुसतं पुढे बस. नको बाबा, मी मागच बसते. अगं बस की पुढं. नातवाचं नाही ऐकणार का? होय रे माझ्या बाळा, ऐकते मी. बस बस चल. बस बस. आता एवढी नटली म्हणले फोटो तर झालाच पाहिजे. थांब. आजी एक भारी पोच दे. हा काय भारी दिसतेस ग आजी. हे बघ. हा लई चांगले आलेत. हो पाच कर आता. चल निघूया. अरे भाऊने बघितलं तर तुला बी वरडल आणि मला बी वरडल. काय करावं ह्या म्हातारीला? नवऱ्याचा पत्त्या नाही आणि तरी बी नटून थटून देवळात जात्या. आणतो ना तू. म्हातारीला आयटीत घेऊन फिरतोय गाडीवर. फोटो काय काढते ती, गाडीवर पुढं काय बसवतोय. पण मला कळत नाही त्या रायाला म्हातारीला घेऊन फिरावंसं का वाटत असेल. मला तर त्या म्हातारीशी बोलू सुद्धा वाटत नाही. ती जाऊ दी, पर ह्या म्हातारीला लाज नको का? खुशाल कुक्कू लावून जात्या. मम्मी ते जाऊ दे मरू दे. आणि तशी बी ती म्हातारी किती दिवस जागणार आहे? पुढचा प्लॅन काय करायचा याचा विचार कर. होय र, हे बी खरंच आहे. आता काय बाबा, एका माणसाचं लगीन होणार, बायको येणार आणि मग गाडीच्या मागच्या सीटेवर तीच बसणार आहे. आजे
असं काही बी होणार नाही बघ. तू म्हणत असशील तर मागची सीट कायमची तुझ्या नावाने बुकिंग करून टाकतो. हलक्यात काम नसतंय आपलं. तुला ती पोरगी आवडली का र? राया, अरे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस तू. तुला आवडली का ती पोरगी? अगं आवडली की, आणि तिच्यात काय कमी आहे तवा? मीच शिक्षणात कमी पडली जरा. येणार आहेस काय तू? शिक्षणाचा आता काय तवा? अरे 4 बुक शिकली म्हणून कोण काय हुशार होतं असं कुठं नोंद करून ठेवली वैर? माझं पोरग कुठे एवढं शिकलंय, पण स्वतःच्या हिमतीवर त्याने हळदीचा कारखाना उभा केलाय, पतपेढी उभी केलीये, 4 चौघात किंमत मिळवलीये, बंगला गाडी आहे. आता काय हवंय तेव्हा? तू तर लय हुशार आहे. अरे एका कारखान्याचे 5 कारखाने केलेस. तुम्ही काही शिक्षण घेतलं नाही म्हणून कुठं अडतं का तुमचं? मग तू काय अंगुठा बहादूर आहे वर? 12वी झालायस ना तू, तेव्हा पोटापुरता बाद झालं की काय? मी काय म्हणते कळलं ना? होय होय, चला आता. कधी यायचा गुरुजींचा आश्रम काय माहिती. अगं चांगल्या कामाला ही अशीच वाट बघायला लागते, नाहीतर अशी इग्ने येते. अगं गुगे जरा हळू. काय रे सोपान, गाडी का थांबवलीस? वहिनी साहेब, पुढे मरणाचा चिकोल झालाय आणि एकदा गाडी रुतली ना ट्रॅक्टर शिवाय निघायची नाही. आणि इथं लोकांच्या गावात कोणाला ट्रॅक्टर मागायचा म्हणून मी गाडी थांबवली. अरे देवा, ह्या गुरुजीसनी चांगल्या ठिकाणी राहता येत नव्हतं की कशाला आडरानात येऊन राहिले ती कुणास ठाऊक. अगं ती संन्याशी लोक आहेत, त्यांच्याबद्दल कशाला असं बोलायचं? बरं जाऊ दे. वय रे सोपान, आता काय करायचं? काय करायचं म्हणजे? चालत जाण्याशिवाय पर्याय नाही. मी नाही गाडी घालणार पुढे बाबा. बर मला काय म्हणायचं वहिनी साहेब, एवढ्या आड वाटण एवढ्या आड बघलेला चाललाय कुठं? ए, तुला काय करायचंय रे? ड्रायव्हर म्हणून आलाय, ड्रायव्हर सारखा राहा की. गुले, तुझं तोंडच लई फटकळ आहे बघ. अगं जरा सवण सांग त्याला. सोपान, आम्ही गुरुजींकडे आलोय, गुरुजींकडे काम आहे आमचं. बरोबर, या जाऊन. हा चल. ह्या रायाच्या लग्नासाठी कसल्या कसल्या वाटा तुडवून जायला लागतंय कुणास ठाऊक. काय? अगं अशा कसल्या बी वाटा तुडवून जाईन, पर माझ्या रायाचं लगीन करूनच देईन. अगं बया. रंजे, हसतीस काय? तू काय इथं माझी मजा बघायला आलीस वे? मला मदत कर की. इधरात दुसरी बी चप्पल निघली माझी. रंजे, पोचलो वाटतं आपण. होय, पण तरी कोणासने तरी विचारायला पाहिजे. होय होय. ओ दादा, गुरुजीसने भेटायचंय. गुरुजी हायती ना? त्या बघा मंदिरात तिथं बसलेले आहेत, पण आता त्यांची साधना सुरू आहे, थोडा वेळ लागेल. चालायचं का आपण घरी? आता आल्यासरशी भेटून जाऊ. सारखं सारखं येणं होतंय वे. रंजे, अगं चालून चालून फड आलं माझ्या पायाला, आणि आता इथं असलं ह्याच्यात बसायचं मी. नरड्याला बी लई सुख पडलाय बघ. मग आता त्याला काही इलाज आहे का? तूच सांग. सोपान, व्हायच काय तर थंडगार घेऊन यायचा की प्यायला. नको नको, तसलं कशाला? अगं अशी काय करती? फार नरड सुकलंय माझं, जाऊन दे की त्याला. आपण इकडे लांब लांब बघितले तर कुठं साधं दुकान दिसतंय का? आणि इतकं लांब चिकन तुडवत जाऊ माघारी? नाही नाही, मला वाटतंय बरं का इथं कुठं थंड मिळणार नाही प्यायला अजिबात. तरी मी बघतो बरं का कुठे निंबू पाणी किंवा नारळ पाणी मिळते का. बघू, पैसे द्या. रंजे, दिकी लवकर जा, लवकर ये बाबा. हो येतो. आता गाड्याचं काठी फिरायच्या आधी येतो. रंजे, चल तिथं दगडावर बसू, माझं पाय बी धुवून घेते. चल चला लवकर, कवा पण येतील त्या.
अरे कसला गोंधळ चाललाय ह्यांचा? तुला माहित नाही दाखल्या मालकाची बायको येणार इथं. होय, आणि हिशोबाला मी नवीन पोरगी येणार आहे असं कळलं मला. म्हणजे हिशोब चोख होणार म्हणायचा आता. जरा दमाना की. गुड लक, ऑल द बेस्ट. ओके, बाय बाय. थँक्यू. दमाना जा रे. अरे झाली का तयारी? दाखलाबाजी साहेब आलेत. आपल्या कारखान्यात तुमचं स्वागत आहे मॅडम. थँक्यू. या बसा बसा. हो बसा मॅडम. अहो नको, पहिलं कामाचं बघूयात. अहो का होणारच तुमचं, पण तुम्ही पहिल्यांदा कारखान्यावर आलाय, तुमचं स्वागत करणं आमचं कर्तव्य आहे ना. मॅडम काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी का थंड? हो आता काहीच नको. मला फक्त सांगा राया कुठे, त्याला पहिलं भेटते. छोटे मालक ऑफिसात बसलेत, मग तिकडे जाताय का? पहिलं रायाला भेटते. थँक्यू बर का, तुम्ही माझं लई भारी स्वागत केलं. तुमच्या सगळ्यांसोबत काम करायला मला लई मज्जा येईल. येते. काय म्हणले मॅडम? अहो त्यांचे अनुदान चालू असणार आहे आता, म्हणून तसं म्हणल्या. हा चला कामाला लागा. कृष्णे, अगं तू इथं काय करतेस? कामावर गेलतीस नव का? कृष्णे, अगं अगं काय झालं रडाया? काय झालं? कुणी काय बोललं काय? बरं कामावर काढून टाकलं तिने. आपली लायकी काय, आपण वागतोय काय, जर भान ठेवावं. तुझ्या असल्या वागण्यामुळे ना आमच्या रायादाताला लय त्रास झाला, आणि त्याने तुला आत्ताच्या आत्ता कामावरून काढून टाकायला सांगितलंय. चल निघ. तर होती काय स्वतःला जागीरदार समजतो काय? मायलेक दोघे सारख्याला वारका आहे ती, एका चढीस एक. पण रायाकडनं अजिबात अशी अपेक्षा नव्हती. तरी मी तुला सांगत होते नोकरी करू नगस म्हणून, पण तू माझं काही ऐकलंच नाहीस. आता इथून पुढे नोकरीचं नाव सुद्धा काढायचं नाही, फक्त घरात बसून अभ्यास करायचा. अशे अरे आपल्या पुरीवर भाऊसाहेब लय मोठी जबाबदारी टाकणार आहेत. मला लय आनंद झालाय. कृष्ण, ते समजा सोडा. मला सांगा, भाऊसाहेबांकडनं तुम्ही 40,000 रुपये घेतले? नाद घेतलं मी. तेव्हा आणखीन किती खोटं बोलशीला? एवढा कसा पारताल सोडलाय तुम्ही? मी तर पोटाला चिमट काढून राबत्या, पैशाला पैसे जोडत्या. मला बरं असू दे नाही तर नसू दे, एक दिवस बी मी घरी थांबत नाही. अहो कंबर मोडली माझी. का? पोरीला शिक्षणात काय कमी पडाय ना ग म्हणून. आणखीन किती आणि कुणा कुणाचा अपमान सहन करायचा मी? आणि तुम्ही खुशाल पोरीच्या नावाखाली पैसा उधळताय आणि वरनं खोटं बी बोलताय. मला लाज कशी वाटत नाही? काय करू मी तुमचं? काय करू? अगं भाभी, अगं भाभी काय करतेस? असं स्वतःला नको मारायला मामे. ऐकलं असं नको कर. बस. तू सांग मी काय करू आशा? घरातनं जर बाहेर पडलं ना आशा, तर कोण ना कोण उधारी वसूल करणारे भेटतं का आशा? रस्त्याने चालताना बोलताना या देणेकऱ्यांचे मला लय भ्या वाटत, आणि या लोकांचा मी नाही सामना करू शकत आशा.
आपल्या कृष्णीच्या क्लासच्या फीसाठी मी भाऊसाहेबांच्याकडून 40,000 रुपये घेतलो आणि उधारी देण्यावारी माझ्याकडून संपून गेला. अशा मला माफ करा. हे मामा, अरे असं रडू नकोस बरं. हे बघ माझ्याकडे बघा. मामा, आपल्याला ही काही संकट नवीन आहेत का? सांग बरं, नवीन आहेत का? नाहीत की नाही? अगं यातनं वाट काढून तू स्वतःचा स्टॉल उभा केलास भाजी मंडईमध्ये, हे की नाही? केलंस का नाही? आणि मामा, तू किती प्रामाणिकपणे नोकरी करतोयस. एवढ्या अडचणी आल्या तरी बी आपण मागं हटलो नाही. मग यातनं बी आपण वाट काढूच की. हा, आपल्यासोबत समजा चांगलं होणार आहे. साहेब एवढं बिलाचं बघा की. अर्थ नंतर बघ, जा आता. नाही तरी पण बघा. अर्धा नंतर बघ म्हटलं ना. आपल्या तर डोक्याला यार. ऋतिक, कारण आमचं जेवण बी झालं तरी पण अजून कृष्णाचा पत्ता नाही आणि राय बी कुठं दिसत नाही. ते त्यांनाच फोन लावतोय. आणि काय झालंय, कोल्ड स्टोरेजला जेवण सुट्टी झाली आताच, त्यामुळे त्यांना येणं जरा उशीर होईल. असं? हो हो, आल्यावर पाठवून देते असली. हो भाऊसाहेब, हो. ऋतिक पण ना आधी गोळ घालतो, नंतर टेन्शन देत बसतो. कृष्णा, ए कृष्णा. कृष्णा आहे का घरात? ही बघा राया, तुम्ही असाल मोठी लोक, पण मग गरीबासनी जीवा एवढाच स्वाभिमान महत्वाचा आहे. आम्ही कृष्णेला तुमच्याकडे कामाला पाठवलं तिला अनुभव मिळावा म्हणून, पण तुम्ही तिचा स्वाभिमान दुखवलात. हेच किंमत आहे तुमच्या लेखी गरीबाची. अहो मग आम्ही भाऊसाहेबांचं लय महत्वाचं काम आहे तिच्याकडे कारखान्याचं, तिला येऊ दे की. कृष्णा कुठं बी येणार नाही. काय बी झालं तरी ह्यो उमरा मी तिला ओलांडू द्यायची नाही. कांड ह्यानी करायचे, निस्तारायचे आम्ही. कुठं गेला ऋतिक? इथं बसलाय उदरावानी. अर्धा 1 तास झाला. भाऊसाहेब मला सारखे विचारतात की राय कुठे आणि कृष्ण कुठे म्हणून. आणि जर त्यांना खरं कळलं ना तर ते मला कच्चा चावून खातील. तर भाऊसाहेबांचं जाऊ दे, मीच तुला कच्चा चावून खाईन. मार नाही, मार मार की मार. आश्रित नाही का आम्ही? दादा, माझ्या होणार वहिनीचा अपमान झाला म्हणून मी तुला कामावरून काढून टाकली. आता माझ्या होणार वहिनीचा मान मी नाही ठेवणार तर कोण ठेवणार सांग बरं? आणि दादा हे समजा कोणासाठी करतो? तुझ्यासाठीच करतोय ना. माझ्यासाठी चाललंय. थांब, आता सगळं खरं जाऊन भाऊसाहेबांना सांगतो का नाही बघ. मग तू आहे आणि ते आहेत. दादा ऐक ना, दादा. अरे जे काय असेल ते खरं सांगायला पाहिजे. लईत लय कावत्याल. जर खोटं बोललो तर त्यांच्या मनाला लय लागल. माफ करा भाऊ, तुम्हाला आधीच सगळं खरं सांगणार होतो. ते ऋतिक हे तुम्ही का केलं? ते रायाची काय बी चूक नाही भाऊसाहेब. आता कुठे तू काम सुरू केलंस? तेवढ्यात तुला कोल्ड स्टोरेजला पाठवणं म्हणजे? रायाला काय बी माहित नव्हतं. मीच ऋतिकला विचारून गेलते. हा, मी बी तेच सांगत होतो. मी तिला काम सांगितलंच नाही. ऋतिकनेच तिला कोल्ड स्टोरेजला जायला लावलं होतं. बरं असू दे.
मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं. आता तू हिशेबाचं सांभाळतेस तेव्हा तू आणि राया एकदा बोलून घ्या. आपल्याला खर्च कसा वाचवता येईल किंवा कुठल्या डिपार्टमेंटमध्ये पैशाचा अपव्यय होतोय आणि कुठल्या डिपार्टमेंटमध्ये जास्त खर्च करायला पाहिजे त्याचा जरा हिशेब काढा. होय. आणि मग आता आपण 3 दिवसांनी या विषयावर बोलू. फाईल तयार करून ठेव. ठीक आहे. आणि कामात जसं मन लावतेस ना तसं अभ्यासात बी लाव. मामीच्या लय अपेक्षा आहेत तुझ्याकडनं. तिला जरा सी होऊन दाखवेस. या कृष्णा, बोल, काय बोलायचंय? ते थँक्यू म्हणायचंय का तुला? नाही. मग परत शिव्या द्यायच्यात का तुला? हा. नाही नाही नाही. मग नोकरीवरनं काढायचंय का परत? अगं माझ्या ह्यात काही बी चूक नाही बघ. तर ऋतिकने जे काय केलं त्याला मी काय सांगितलं नव्हतं. त्याची त्यांनी माती खाल्ली. तू गावात मला शोधायला आलेलास का? ते भाऊसाहेबांना तोंड द्यायला जड गेलं असतं म्हणून हुडकत होतो तुला मी. खरं तर मी येणारच नव्हते. 40,000चं डोक्यावर कर्ज आहे ना तुमचं, ते फिटस्तवर या गरीबाला सहन करा. गरिबी अपमान सोबतच घेऊन येते. पण आमच्यासारखी माणसं अपमानाला घाबरत नाहीत. स्वाभिमानाला ठेच लागल याची भीती वाटते. हे की नाही सर? अगं कुठं चालल्यास? जाऊ नको कुठं, नाही तर भाऊसाहेब परत चिडतील माझ्यावरती. मला एका तासाभरासाठी काम आहे. सीएच्या ऍडमिशनचं बघायचंय. येऊ का सर? त्या दिवशी मी तुम्हाला म्हणलं होतं का नाही आमच्यासाठी ऍडमिशनची जागा ठेवा म्हणून. अच्छा अच्छा, ही आहे का ती मुलगी? हा, हीच आहे. आज आम्ही फॉर्म भरू शकतो? हो, भरू शकता. काय घेणार, चहा का कॉफी? बघितलं का कसा आहे आपला वट. हा घ्या फॉर्म. पेन घेऊ का? हो हो, सगळे तुमचेच आहेत, घ्या. ही घ्या पैसे. हा हा. अहो हे तर 25,000च आहेत. 80,000 रुपये फी आहे. 40,000 होते नव्ह का? अहो किती लेट आलात तुम्ही. तुमच्यासाठी सीट मॅनेज करून देणार आहे, त्यासाठी 80,000 रुपये फी आहे. त्या दिवशी तुम्हाला म्हणलं होतं की आमच्यासाठी एक शिल्की जागा ठेवा म्हणून. होय, बरोबर आहे. तुम्ही येणार नाहीत असं वाटलं म्हणून ती सीट मी दुसऱ्याला दिली. हवा असं काय करताय? आमची पोरगी लई हुशार आहे. तिला थोडी मुदत वाढवून द्या की. 15,000 देतो आम्ही आणून. आणि 40,000 तर आमचं काम करावं. 80,000 तर आमच्याच्याने काही व्हायचं नाही. नाही, तसं नाही होणार. हवा असं नका करू. माझी पोरगी अख्ख्या कॉलेजात पहिली आल्या. आणि तिला जर तुम्ही तुमच्या क्लासमध्ये घेतलं ना तर ती तुमच्या क्लासचं नाव लई मोठं करल. पाहिजे तर तुमच्या पुढे पदर पसरती. माझं मंडईत भाजीचं दुकान आहे. रोजचा जो काही गल्ला होईल तो मी इथं आणून देते. पण माझ्या पोरगीला तुमच्या क्लासमध्ये घ्यावं. मामी, रडती कशाला तू? हा नाही तर दुसरा क्लास बघू आपण. एवढं काय आहे त्यात? तू नका काळजी करू. शांत हो. हो, बघा काय ऍडजस्ट होते का. असं नका करू. पोरगीला टॅलेंट आहे आणि पोरगी हुशार पण लय आहे. आणि जी तुमची फी आहे का, मी कामाला जाऊन चुकते करतो, पण आज ऍडमिशन घ्या. सॉरी, नाही जमणार. चल मुंजा, उठ मामी. कृष्णे, चल चल चल. उगाच गेला वेळ वाया.
मामे अगं रडती कशा पाय तू? हा मी शोधते ना क्लास नवीन. तू रडायचं थांबव बघू आधी. चल लवकर. ए मामी चल बरं इथनं आणि रडू नको, बघू आपण काहीतरी. काय करायचं या पैशाचं? थाडी अडचणीला बी उपयोगी येणं झालाय. का असू दे ग. मी काय म्हणते, आता पहिले जाऊन आपण बांगड्या सोडूयात. हा बांगडी सोडवायची का भाऊसाहेबांचं कर्ज फेडायचं? तूच सांग कृष्णे. मामी मी भाऊसाहेबांचं कर्ज फेडते, त्याची काळजी तू अजिबात करायची नाहीस काय? न ग, तुझी कष्टाची कमाई आहे तुझ्यापाशीच ठेव. आपण ही बांगडी मोडून आणलेले पैसे भाऊसाहेबांनी देऊया. मामी का ग तू माझं काय ऐकत नाहीस? हा मी तिथे नोकरी करते तर मी फेडते ना कर्ज. तू कशी पे काळजी करते? न ग कृष्णे, आपण आता इथून बंगल्यावर जाऊ आणि पैसे भाऊसाहेबांनी देऊया. उगा कशाला कर्ज डुसकीवर ठेवायचं? बर बाई, तू म्हणतीस तर जाऊ. झालं आता अजिबात रडायचं नाही काय? चला चला आता डायरेक्ट मी घरी जातो. अरे अंतरा, राया हे तुझ्यासाठी. अरे वा, थँक्यू. कसे झालेत धपाटे? अगं आई साहेबांच्या हातचे धपाटे मस्तच लागतात. मी एवढ्या लवकर नटून थटून तुझ्यासाठी आले. धपाटे मी बनवले नसले तरी तुझ्यासाठी घेऊन आले. त्याचं तुला काहीच वाटत नाही का? तू साधा विचारलं सुद्धा नाहीस की मी एवढ्या लवकर कशी आले. तुला होणाऱ्या बायकोचं काही कौतुकच नाहीये. राया चल ना आपण कुठेतरी फिरायला जाऊया. जाऊया की. लग्न झाल्यावर तू म्हणशील तिकडे जाऊ. लग्न झाल्यावर कशाला? आत्ताच जाऊया ना. आता कारखान्यावर जरा महत्वाचं काम आहे, तिकडे जावं लागेल. तुला काहीच वाटत नाही का रे? आपण इतक्या दिवसांनी भेटलोय, तुला मला गिफ्ट द्यावंसही नाही वाटत? मी ठरवलंय, 1 नंबर गिफ्ट देणार आहे तुला. आई साहेब, ओ आई साहेब. कृष्णा, कृष्णा माझं लय महत्वाचं काम आहे तिच्याकडं, मी आलोच. अगं कृष्णा, बरं झालं आलीस तू. ते स्टॉकची फाईल दाखवायची होती तुला, गोडाऊनमध्ये ठेवली. चल जाऊया. येस सर.